अधिक मास महात्म्य अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदय भृंगा नामा नामाद्विता भंगा नेयी भंगा दुरिता ते एका श्रुती सादराता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता परिसा आता कथानक ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारुनी निघाला झाला तत्काळिक 60 सहस्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी ते धन्या कृतकृत्याच्यते प्राप्तम जन्मनः फलम सर्वार्थो दिगतस्तेस्तु प्रियर्दत्त द्वादश दिने कलायामपि द्वादशया मन्नदानं करोति यः सौभाग्यं वर्धते तस्य तस्यायुर्णे वह्यते पापकोटि सहस्राणि पापकोटि शतानि च विलयं याति देविषि रमासे तिथो दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजान्नदानी व्रतकृत्ये तयारी सुफळ तयाचा जन्म पाही व्रत पेदाने सर्व आटणे आदी करूनही साधिली त्याने द्वादशी या अन्नदाने करून पाही सकळ सौभाग्य तोलाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होईल कोटी पापे घडली तयासी तरी संहार एक द्वादशी तया माझी ही मळमासी शेषा विशेषी जाणीजे या ऐसी या पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडे जयाते एक तयाते जन्मुया जन्मा येऊन केले काही आचार विचार पहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा जो विन्मुख झाला केशवा काय जाळावा स्मशानी ते धन्य आचरती व्रताते अनुसरले यांना तेची प्रिय केले भगवंते पापलेश तया ते नातळे म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी धनाधीश सकळ भुसुरवा माझी ईश जसे नवलेश पापाचा त्या ते छळावया पाही आम्ही जातो सोलवलाही तया रक्षिता शेषशाही नवाई आमची पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडवते ऐसे चित्ती विचारणा करुणी चालीला ऋषिराणा थोरे पावला नृपभुवना केली गर्जना समुद्र जय जयकार छेनी घोषे ऐकता नृप संतोषे अति उल्हासे निज मानसे सामोरा येत नृपतयाते दंड प्राय लोटांगणी समस्ता ते नमुनी बुद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी मधुर वचने आनंदे हे धन्य या संसारी नर ऐकता आनंद ती द्विजवर अर्पिती गोजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धन वस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजग्रही बोरल तेशी ग्रंथी घाली ती पाही म्हणते आमुचा हा तरी कामा नाही परता होई बटवावा ऐसे जे ब्राह्मणाते धिकार होतयाते तैसा नव्हे अंबरीश परार्थ परम भावार्थ विनवित म्हणत धन्य आजीचा पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ येऊनी समुदाय सकळ ग्रहा पातला न प्रार्थिता कोटी पर्व काळ एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले त्याची फलाजी लादले दर्शन दिदले महाराजा बोलोनी ऐसे मधुरवाणी आसन दिदले समजता लागुनी पूजा प्रकार आणवणी पुरस्कार पूजने अनुसरला तव बोलता झाला ऋषी बोल कोटी क्षुधेचा असे बंबाळ तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ विषवत सकळ गमताती कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया क्षुधा हे पापीने दारुण सुचवणे दे संध्या स्नान पोटी पेटलिया जठरान्न अन्ना प्राणा नेली या लागी नृपराथा वरिष्ठा समुदायासी बरवंता अन्न ओगरी धर्मिष्ठा आणि वाटावर न वजाने 3 प्रहर झाली आणि शे आम्ही जातसो स्नानासी विलंब नाही स्नान संधे सत्वर माघारे येतसो ऐकून ऋषीचे उत्तर म्हणे हर्षयुक्त नर्व जपवर म्हणे कृत्य झालो फार ला उद्धार महाराजा आजी साधन द्वादशी नीलादलो परमस्पतेशी पार नाही माझ्या भाग्याशी समुदायाशी पातली ती तरी स्वामीचे दये करून सकळ पदार्थ अनुकूल जाण पर्यासे एक विज्ञापन कृपा घना परिचे माझा तो आलोटने जो हरिहरित दुर्गम तो श्री न्याव्याजी सुगम कृपा करून दातारा
तरी साधीजे साधन द्वादशी विलंबन लावावा स्नानासी न होता भानु उदयासी भोजनासी बैसावे हेची विनंती परिसावी कृपाळुत्वे सिद्धी न्यावी तथास्तु मने भटकोसावी समुदाय ऋषीराव स्नानाते गेला ऋषींचा मेळा रप पातला त्वरे पाकशाळा 60 खंडे अन्न गोळा ऐकला कवळी दुर्वासू इतर मंडळी 60 सहस्त्र अन्य पचविली षडस्त्र राये सावरून स्नान संदेश देवार्चनासी बैसला षोडशोपचारे पूजा पुनिया गरुड ध्वजा पंचमहायज्ञ महाराजा करुणी बैसला निवांत राव बैसला मार्ग लक्षित तव दिनकर उदय होऊ पाहत साधन वेळा तेने साधित राव मनात गजबत म्हणून या लवड सवडी तूत दाढीले अति तातडी ते लक्ष्मी या गंगेची थडी ऋषी राया आकारिले एरीकडे गंगा तिरी अघमर्शन ऋषी करी कोणी शिरोनी जाळा माझारी स्नाने बळी सरिताती कोणी करीती स्तोत्रपाठ कोणाचे न हलती होत जप करीते कनिष्ठ कोणी निळकंठ आराधी ऐसे ब्राह्मण ठाई ठाई गुंतले झाले ते समयी तव राजदूत पाहून हृदयी व्याबरेपणे बोलती म्हणती महाराजा सत्वर बाहात असे जीर्ण पवार भोजनाते होतसे उशीर चलावे सत्वर सोया प्रत्युत्तर न देते बापुडी एक धरून शिकवोंडी एक उघडी करून शेंडी लवड सवडी झाडी ती तव करून या अगमर्शन दुर्वस बोले वचन अद्यापि झाले नाही ध्यान जपत करणी विधियुत भानु उदय न होता केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता जाऊनी सांगण पण आता विधिविधानता सारून येऊ आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी स्नान संध्या तारून परती बैसावे येऊन पंक्ती तैसे आमुची स्थिती नसेची जे न करीती संध्या स्नान विधियुक्त तीर्थर्पण तैसेची सारिती भोजन तरी ते ब्राह्मण नव्हे ते शूद्रवत ते नरजान परवर वितयाचे पितृगण काय ब्राह्मण कुळी जन्मोन सार्थक कवन जन्माचे तरी जाऊनी सांगरायासी क्षण एका अवकाश भोजनाशी साळून या नित्य नेमाशी समुदायासी येतसो ऐसे ऋषीचे उत्तर ऐकून दूत परतले सत्वर जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत कृपे ऐकून वचनाशी परमसंकोचित मानसी मने विघ्न दिशे द्वादशी न साधे साधनासे अजिपय तरी उपाओ करावा कवन परम कोपिष्ट दुर्वास जाण शाप देईल न लागता क्षण परम विघ्न उदेल हे आजपर्यंत साधनाशी पाही अपायो घडला नसे काही अहो देवा हे काही कैसे नवाई उदेली ऐशी चिंता करिता हृदयांत परमसंचित नळपणात तव संधी पातले त्वरित साधन वेळा द्वादशी मग नपे विचारून मानसी करिता झाला महायज्ञासी नैवेद्य अर्पुरी महाविष्णूसी देवतीर्थासी प्राशिले सिद्ध करून आयती मार्ग लक्षित नृपती स्वस्थ बैसलासे चित्ती ऋषी मार्ग लक्षितेस हेरीकडे गंगा तिरी ऋषी ते जाणवले अंतरी मग उठता झाला झड करी समुदायीसी ऋषीराव परमलग बघेते अवसरी पातले नृपाची या महाद्वारी करुनिया जय जयकारी म्हणे सत्वर सारी यज्ञाते करुणी पंच महायज्ञाते नैवेद्य अर्पी देवाते विशीर जाहलासे भोजनाते तुझे व्रताते नृपवरा राय ऐकून या वचन म्हणे सकळ विधी साळून करून या तीर्थग्रहण साधन वेळा साधिली आता भोजन मात्र असे उरले ऋषी म्हणे आहा काय केले तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्रह्मणाते तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजना समानची तत्वता आम्ही नसे उचे आता शेषान्न रपवर्या तू तव परम सुग्यराया केवी आचरलासी ही क्रिया म्हणून परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषी ते उपेक्षुन तत्वता माझा महिमा तू वानेनता केवी या वृत्ता साधिले क्रोधे थरथरा कापतासे दोन्ही आधरपोटी हालतसे सर्वांगी क्रोधे लवतसे काय बोलतसे रायाते गर्व जाहला तुझ्या मानसी मीच साधितो द्वादशी तरी स्वीकारी आता शापाशी भोगी गर्भवासी शतजन्म ऐसा शाप ऋषी वदता गावरा झाला नरपणाता म्हणे की उता उदेला अनर्था म्हणून कापत थरथरा पहा केवढा अनर्थ रायाते अभिमान ओढवला तयाते अभिमान न साहे भगवंताते प्रिय तयाते निराभिमान कर्म करिता ते परमप्रिय भगवंता या लागी न धरी जे अहंता जाणते पुरुषांनी पुण्य मार्ग आचरता पहा हो तेथे उत्पन्न झाला पाहू म्हणून नाचरावे आ हो जनी ऐसे न म्हणावे जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले ऐसे न म्हणावे वाहिले ते ऐका सावधान
भावे विन देवादी देव केवी आतुडले पहा हो. परी केली या कर्माचा निर्वाहो देवादी देव संपादी. जैसे उत्तम भूमिसी कण पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला गण परीन काय कण तेथीचे. तेवी सत्पात्री दान देता ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपा घन ओसरता पीक हाता लागतसे. म्हणून या अनन्य भावे निराभिमाने कर्म करावे. तिची प्रिय कर रमादेवे भावार्थ वळे करून या. असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा कवन अपराध देखीला माझा. म्हणून शाप दिदला ओझा हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी तू तीर्थ ग्रहण करून पाही. माझे वचन असत्य नाही भोजना बैसविषयी आम्हा ते. पहा केवळे संकटी नृपवर व्यसनी पडला साचार. परी कृपाळू तू सर्वेश्वर जाणे अंतर संकळाचे. न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा. तरी मागारे दवडिता नृपवरा असला देवाने दिशी की. या लागी ग्रही पातली या भुसूर तयाचे आतिथ्य करावे फार. तो शवून तयाचे अंतर आशीर्वचनात घेईजे. रिक्त हस्ते दवडिता पाही कठोर वचन बोलता तेही. तेने तो संतापून हृदय अंतःकरणी शापितसे. जरी द्यावयात नाही धन तरी बरवा की जे सन्मान. परिवित्ता सुनीन देववे दान हे विहित पण साजेना. तरी थोडे अथवा फार देऊनी तो शवावे अंतर. मग कृतज्ञता द्विजवर सहजची ते उपाहे. असंतुष्टा द्विजा नष्टा हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा विधी वाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश. मग हृदय आठवी रामविलास केला ध्यास बहुत तेने. म्हणे वैकुंठवासी रमाधवा धाव कैवारिया केशवा. मितवा अनुसरलो जीव भावा तुझ्या सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख ऐसे जाणूया निष्टंक. व्रताचरलो एकनिष्ठ किवी हे अरिष्ट उदेले. कवन पातकाची राशी म्हणून क्रोध आला तुझसी. या लागी शापितसे ऋषी कवन उपायासी करू आता. तुझेची मुख हे ब्राह्मण जाणून मांडिले अन्नदान. आणि तुझेची मुखे शापवचन उचित पण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषी वचनाचा वनवा थोर शांत करी कृपागणे. हे देवादी देवा कृपाघना दयाळुवा अघनाशना. दिनोद्धार पतित पावना असुर मर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर ऐसे वदता ते ऋषेश्वर. तेथे ऐसी हे लहरी क्रूर पातली हरिहरान लोटे. कवन पातकाचा ठेवा मी तव आचरलो से देवा. म्हणून न येई करुणा हृदयी केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ या लागी की जे दान त्रपवत. तेथेही होतसे आघात तरी समूळ मात उडी की. तरी दीन वत्सल्ला ते कैसी केवती गेली से ऋषिकेशी. सांग पा आम्हा दिनासी विचारून मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान राया ते ओढवले महाविघ्न. तोची प्रत्यय मज लागून आला जाण तत्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी प्रचिती देखील प्रातःकाळासी. न येता न देता दुर्जनासी गाठी पडली तत्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले. कारागृहाते भोगिले अस्तमित असनात. प्रभू न करी वचना न्याये खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावलो लवला आहे रोप्य नाने ऋषी संख्या. ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भाव तत्काळ फळला पहा हो. अंबरीशा ते तोचे न्यावो घडे पहा हो अनयासे. मग करुणा स्वरे अनंत आळविता झाला नरपणात. सर्वात रात्मा जगन्नाथ कळले हृदयगत रायाचे. म्हणे धावणे न करिता ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता ठेवी शोभे भूमंडळी. मग पवना ते टाकून मागे गरुडा ते सोडून वेगे. धावणे केले लागवेगे उभा उभ्या तरंगी उभा ठेला. तेरीकडे नृप चक्र चुडामणी जोडून या. डोळे बद्ध पाणी उभा ठेला से ऋषी सानी दहानी. तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान तेज फाकले दैदिप्यमान. एकाएकी शयन येऊन उभा ठाकला. राहे पाहताच नयनी दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बुद्ध पाणी स्तुती स्तवनी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदायेशी सत्वर. स्तुतीवादे जगदीश्वर ऋषेश्वर पूजितसे. ऐसा होता तये वेळी
बोलता झाला वनमाळी नृपवरा पाहून ते वेळी मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वनवा जाळू पाहे देह भावा कृपाळू तू मेघ केशवासी तळकरी वर्षोनी. ऐकून नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा म्हणे दुर्वासे न करिता विचारणा शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस नृपाचरता निर्दोष तरी शापासा आधार केवता. द्वादशाः कारणे स्तुतो यदानं करोत्यह तत्तोयं सागरस्तुल्यं सप्तभिः सागरात्मजे. द्वादशां यौदिने प्राप्ते तर्पण करुते प्रिये जल तदमृतिभ्रय जलं तदमृति भूय पितॄणामुपतिष्ठति. द्वादशामन्यदानं वै यः करोति सुमध्यमे तैनौ तरिताः सर्व नरकाच्यत पूर्वजः. द्वादशी ते ब्राह्मणा ते उदकार पिले जरी त्याते तरी फळ लाभे यज्ञाते स्वर्गी पितरांते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी पार नाही त्याची या पुण्याशी. मी जनार्दन संतोषी किवी तया ते अघातू वरी केली अन्नदान तया जे पूर्वजा होय उदरण न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती. ऐशी जे पुण्यतिथीशी नपाचरता पुण्यराशी तरी केवी द्वादिजे तयाशी शाप भय ऋषीच्या परी तपश्चर्ये आगळा मुनी नेनोनी बदले शापवाणी तरी सोये मी चक्रपाणी शोषण जाचने गर्भवास. ऐसे वचन केशवाचे ऐकून ऋषी बोले साचे शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले तरी उशापवाणी ऐक वरीचे शून्य टाके एक शेष उरे जो दशक तो आवश्यक भोगीजे. त्याही माझी चतुर्भागरीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरेती दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरते जडमुड. ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दिनाचा गर्भवास निरशील रायाचा तो येतयाचा अंगीकारी. मग आनंदोनिया नृपती ऋषी मेळाशी श्रीपती साधुनिया द्वादशी तिथी कौतुक करीती दावित. विमान आणून तत्काळी नृप उद्धारीला ते वेळी ऐशी द्वादशी नव्हाळी ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करून जय जयकार नमिते झाले शारंगधर अदृश्य झाला सर्वेश्वर. इतुका प्रकार पै झाला कथा भाग परम ऐकिल्या म्हणून श्रुती या सकाळ श्रवणाद्वारे परिसविला येऊन संपला पंचपर्व. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सूत विरचित चतुर्दशोध्याय गौड हा. या अध्यायामध्ये आपण 129 ओव्या आणि 6 श्लोक होते.